नवीन गोष्टींवर कोणाला जर चॅनल सुरू करायचं असेल, तर हा त्याच्यासमोरचा सर्वात मोठा क्वेश्चन मार्क असतो, की मी काय टॉपिक घेऊ? तर आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगेन, की तुम्हाला कुठल्या टॉपिक्सवर जायला पाहिजे. जर तुमच्या डोक्यात खूप जास्ती ब्लंडर असेल, की नाही मी याच्यावर करू की त्याच्यावर करू, तर आजचा व्हिडिओ नक्की पहा. कारण मी याच्यात असे अनेक टॉपिक्स तुम्हाला सांगेन, जे ट्रेंडिंग आहेत किंवा ज्याच्यातून लोकांचं अर्निंग खूप लवकर सुरू झालेलं आहे आणि ज्याच्यातून लोकांना ॲक्च्युली ते एन्जॉय पण करतात ते टॉपिक्स सिलेक्ट केल्यानंतर. तर वेलकम टू क्रिएटिव्ह यूट्यूबर्स. आणि आजचा माझा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला येणारे असेच माझे खूप इंटरेस्टिंग आणि खूप हेल्पफुल व्हिडिओज त्याच्यावर बघायला मिळतील. सो लेट स्टार्ट. सर्वात पहिला टॉपिक म्हणजे मी अगदी खूप क्लिअरली सांगेल, की तुमचा इंटरेस्ट ज्याच्यात आहे किंवा तुम्ही कशात काही क्रिएटिव्ह असाल किंवा तुमचा काही बिझनेस असेल किंवा तुमचं ऑलरेडी जर एस्टॅब्लिश काही असेल तुमच्याजवळ, तर त्याच्याशीच रिलेटेड तुम्ही व्हिडिओज बनवा. जसं मी स्वतः एक फॅशन डिझायनर आहे, माझं बुटीक आहे. तर माझं जे मेन चॅनल आहे ते त्याच्याशीच रिलेटेड मी यूट्यूब चॅनल बनवावं असं मी ठरवलं आणि मी त्याच्यावरच सुरू केलं. सो माझ्यासाठी खूप इझी होतं ते, कारण माझं ऑलरेडी माझ्याजवळ सगळं रेडी होतं. मला फक्त माझ्या जवळचे प्रॉडक्ट्स त्याच्यात दाखवायचे होते, म्हणून मी ते चॅनल सुरू केलं. सो तुमच्याजवळ पण तुमचं असं काही तुमचं स्वतःचा ओरिजिनल बिझनेस असेल किंवा तुम्ही टीचिंग लाईनमध्ये असाल किंवा तुम्ही काही बनवत असाल, तुम्हाला कुकिंगमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड चॅनल सुरू करा. ज्याच्यामुळे काय होईल, की तुम्ही एका कम्फर्ट झोनमध्ये राहाल. कारण तुम्ही जे नेहमी करता ते तुम्हाला लोकांपर्यंत फक्त शूट करून पोचवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज नाही राहणार किंवा खूप जास्ती विचार करावा नाही लागणार, की बापरे आता मला माझ्या चॅनलवर काय टाकायचं आहे किंवा मी आता याच्यासाठी काय स्टडी करू. तुम्ही जे नॉर्मल रुटीनमध्ये करता आहात त्याच्याशीच रिलेटेड जर तुम्ही व्हिडिओ बनवला, त्याच तुमच्या प्रोफेशनशी किंवा तुमच्या पॅशनशी रिलेटेड जर तुम्ही व्हिडिओज बनवून तुमचं चॅनल सुरू केलं ना, तर तुमच्यासाठी खूप इझी राहील आणि त्याच्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी पण जास्ती दिसेल लोकांना, कारण तुम्ही ऑलरेडी त्याच्यात खूप जास्ती पुढे गेलेले आहात. जसं मला बुटीक सुरू केल्यानंतर मला काय माझ्याजवळ जे प्रॉडक्ट्स होते किंवा मी जी ज्वेलरी बनवते, मी ज्वेलरी मेकर आहे, मी जी ज्वेलरी बनवते मला ती लोकांपर्यंत दाखवायची होती. त्यामुळे मला ते खूप इझी गेलं त्या सगळ्या गोष्टी इनिशियली लोकांपर्यंत पोचवायला. त्याचा दुसरा फायदा असा होतो तुम्हाला, की तुमचा बिझनेसही वाढतो, तुमचे व्ह्युअर्सही वाढतात आणि तुमचा बिझनेसही वाढतो. तुम्हाला त्यामुळे दोन्हीकडनं तुमचं इन्कम स्टार्ट होऊ शकतं. त्यामुळे हे अगदी सर्वात सोपा ऑप्शन नक्की याच्याबद्दलही तुम्ही विचार करू शकता. नंतर दुसरा ऑप्शन म्हणजे जर तुम्हाला ट्रॅव्हलिंगची आवड असेल, तर तुम्ही कुठेही जात असाल, तर जे काही तुम्हाला असं वाटतं, की हां, ही जागा खूप छान आहे किंवा इथे गेल्यानंतर मी काहीतरी एक वेगळं इथे सुंदर सायनिक व्ह्यू आहे, तर तसे तुम्ही शूट करा आणि तुम्ही त्याच्यावर सुरू करा. कारण लोकांना सुंदर सुंदर गोष्टी बघायला आवडतात किंवा जर तिथे ते जाऊ शकत असतील, तर तिथे त्यांना ते बघून ते तिथे जाऊ पण शकतात. त्यामुळे हे एक खूप सुंदर ऑप्शन आहे, की तुम्हाला ट्रॅव्हलिंगची तुमचं आवड पण पूर्ण होते आणि तुमचं चॅनल पण सुरू होऊन जाईल त्या यानी आणि लोकांना ते आवडायला लागल्यानंतर तुमचे व्ह्यूज आपोआप खूप वाढायला लागतील. आणि आजकाल लोकं प्रचंड या गोष्टी बघायला लागल्यात. माझ्याच घरात मी माझ्या नवऱ्याचं पाहते. तो पूर्ण वेळ कोण कुठे ट्रॅव्हल करत आहे, कशा टाईपने ट्रॅव्हल करत आहे, नंतर कुठल्या रूटनी जातो आहे, त्या रूटमध्ये त्याला काय काय इश्यूज आले किंवा ते ट्रॅव्हलिंग करताना त्याचे काय काय वेगवेगळे एक्सपिरियन्सेस होते, हे सगळं तो पूर्ण वेळ बघत असतो. त्यामुळे आता मला पण त्याच्यात आवड निर्माण झाली आहे. आणि ॲक्च्युली ही आवड खरंच म्हणजे तुमचं ट्रॅव्हलिंगची आवड हे तुमचं प्रोफेशन पण नक्कीच बनवू शकतं. कारण सध्या ते इतकं जास्ती ट्रेंडिंगमध्ये आहे ना, लोकं म्हणजे नुसतं आपल्या सिटीमधलं नाही, तर पूर्ण इंडियातलं आणि नुसतं इंडियातलं नाही, तर इंडियाच्या बाहेर पण जातात. तेव्हा जे काही कुठेही जातात ते सरळ शूट करतात आणि याच्यावर टाकतात आणि लोकं खूप इंटरेस्टने बघतात. कारण ॲक्च्युली त्याच्यात डोक्याला काही त्रास नसतो. बस तुम्हाला छान बघायचं असतं आणि एन्जॉय करायचं असतं, की हां, त्या माणसाचे एक्सपिरियन्सेस ऐकायचे असतात. आणि दिस इज आय रिअली फील, की हे खूप छान व्हिडिओ किंवा शॉर्ट्स बनवण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे तुमच्याजवळ. सो हे एक ऑप्शन राहील. देन तुमचं थर्ड ऑप्शन म्हणजे तुम्ही
जर खूप जास्ती कार्स, बाईक्समध्ये इंटरेस्टेड असाल म्हणजे जसं ऑटोमोटिव्हशी रिलेटेड, तर तुम्ही ॲक्च्युली त्याच्यावर पण चॅनल सुरू करू शकता. कारण आजकाल इतकी टेक्नॉलॉजी पुढे चाललेली आहे, इतक्या छान कार्स किंवा इतके छान टू व्हीलर्स किंवा इतके वेगवेगळ्या टाईपचे इंट्रोड्यूस होतात त्यांना मार्केटमध्ये, की सगळ्यांना उत्सुकता असते. आजकाल ज्याला त्याला नवीन कार हव्या असतात. म्हणजे जो तो आपापल्या याच्याप्रमाणे घेतो. असं नाही आहे की सगळेच खूप जास्ती अर्नर्सच कार घेतात. आजकाल सगळ्यांनाच कार हवी, कारण कार ही एक नेसेसिटी झालेली आहे सध्या. सो तुम्ही त्या कारबद्दलची माहिती द्या. कुठे त्या कारमधले काय तुमचे ड्रॉबॅक्स आहेत किंवा त्याचे काय जास्ती ॲडव्हान्टेजेस आहेत. तुम्ही कंपॅरिझन करून सांगा लोकांना, की ही कार अशी आहे, ही कार तशी आहे. किंवा तुम्ही त्या कारबद्दल ती कुठल्या ठिकाणी जास्ती तुम्ही यूज करू शकता. म्हणजे सिटीमध्ये की ट्रॅव्हलिंगसाठी यूज करू शकता, की बरेच लोकांना जंगलाची आवड असते, तर तुम्ही जंगलामध्ये ती नेऊ शकता. म्हणजे त्याचं कारशी रिलेटेड जेवढ्या काही बारीक डिटेल्स आहेत, जर तुमची त्याच्यात आवड असेल तर डेफिनेटली ते चॅनल सुरू करा. किंवा एखादी कार खराब झाली तर त्या कारचं कुठे काय चांगलं होऊ शकतं, कुठले त्याचे स्पेअर पार्ट्स कुठे जास्ती चांगले मिळू शकतात, किंवा त्या कारमुळे तुम्हाला दुसरं काही त्याच्यातनं तुम्ही अजून काही उत्पन्न होऊ शकतं का? जसं तुम्ही कार ती रेंटवर दिली किंवा ती कार दुसऱ्यांना घेण्यासाठी तुम्ही काही हेल्प करू शकता का? हे तुम्ही सगळं त्याच्यात सांगा. कुठली कंपनी जास्ती बेस्ट आहे, कुठली कंपनी जास्ती सध्या चांगले तुम्हाला प्राइजेसमध्ये देते, हे सगळं तुम्ही त्याच्यात सांगा. लोकांना आवडतं. नॉट ओन्ली मेल, फिमेल्ससुद्धा त्याच्यात इंटरेस्टेड असतात. त्या पण हे अशा टाईपचे चॅनल्स खूप बघतात. सो हे एक खूप छान ऑप्शन आहे. देन फोर्थ म्हणजे जसं मी म्हटलं जंगल. आजकाल जंगलांचं प्रचंड जास्ती वाढत चाललेलं आहे. एक मोठा कॅमेरा घ्या, छान मोठा लेन्सवाला, आणि तुम्हाला जर जंगलाची आवड असेल तर तुम्ही जंगल सफारीज जात असाल तर तुम्ही तिथले शूट्स करा. नंतर कुठले कुठले जंगलं इंडियातले जे चांगले आहेत त्याच्याबद्दल लोकांना माहिती द्या, त्यांचे रूट्स सांगा. नंतर सफारीजबद्दल ची माहिती द्या, की सफारीमध्ये कसं कसं काय काय असतं, जंगलांचे काय नियम असतात, किंवा कुठल्या जंगलांमध्ये काय जास्ती छान दिसतं, कुठल्या सीझनमध्ये छान दिसतं. इवन तुम्ही जंगलांबद्दल तुम्ही लोकांना हे पण सांगू शकता. जसे फॉरेनचे बरेच लोक इंडियात येतात, त्यांना जंगल सफारीज करायचे असतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही स्पेशली त्यांना सांगा की या या जंगलामध्ये याचे याचे खूप जास्ती दिसण्याचे चान्सेस आहेत, किंवा इथे हे हे हॉटेल्स किंवा तिथले जे काही टेंट्स असतात ते खूप छान आहेत. तुम्ही याच्याबद्दल सविस्तर छान त्यांना माहिती देऊ शकता. नंतर कुठल्या जंगलात कुठले झाडं जास्ती चांगले आहेत, किंवा कुठल्या जंगलातले कुठले प्राणी, त्यांची नावं, आजकाल बऱ्याच टायगर्सला बऱ्याच ठिकाणी नावं दिले जातात, की ज्याच्यामुळे ते जंगल, त्या टायगरमुळे ते जंगल ॲक्च्युली फेमस झालेलं असतं. तुम्ही ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकता. जंगलात गेल्यानंतर तुम्ही शूट्स केल्यानंतर त्याचे छोटे छोटे क्लिप्स तुम्ही टाकू शकता. प्रचंड व्हायरल होतात त्या गोष्टी. काही तुम्हाला स्पेशल क्लिप्स मिळाल्या, जसं माझ्या घरातच एक खूप मोठा जंगलप्रेमी आहे, ज्याचं स्वतःचं पण यूट्यूब चॅनल आहे. तर त्याला प्रचंड आवड आहे, आणि तो जेव्हा पण जंगलात सफारीला जातो तो काहीतरी वेगळं शूट करून आणतो आणि तो त्याच्या चॅनलवर टाकतो. त्याचं पण चॅनल सबस्क्राईब झाले, मॉनिटाईज झालेलं आहे. खूप सारे सबस्क्रायबर्स आहेत त्याच्याजवळ. म्हणजे इथले इंडियातले तर आहेच, पण इंटरनॅशनल पण खूप सबस्क्रायबर्स आहेत त्याच्याजवळ. सो तुम्ही हे पण एक खूप छान ऑप्शन आहे की तुम्ही एक याच्यावर पण चॅनल काढू शकता. ही इज अ व्हेरी गुड फोटोग्राफर. जर तुम्ही छान फोटोग्राफर असाल तर इट्स नॉट नेसेसरी की तुम्ही जंगलाशीच, तुम्ही नॉर्मल कुठले पण जाऊन फोटोग्राफी करून तुम्ही तुमचं चॅनल सुरू करू शकता. रिलेटेड त्याच्यात माहिती लोकांना देऊ शकता. तुम्ही त्याला म्हणजे त्या प्रोफेशनला तुम्ही कन्वर्ट करू शकता तुमच्या दुसऱ्या प्रोफेशनमध्ये. इट्स अ रिअली व्हेरी गुड ऑप्शन. देन मी अजून एक म्हणेन की जे म्हणजे ते सिम्पल, म्हणजे तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये जे करता ते टाका. तुम्हाला तुमचं फेस रिव्हील करायची गरज नाही, तुम्हाला तुमचा व्हॉइस द्यायची गरज नाही आहे त्याच्यात. फक्त तुम्ही जे करता, फक्त तुमच्याकडे सुंदर तुम्हाला एडिटिंग करता आलं पाहिजे. छान चांगल्या अँगलनी तुम्हाला ते कॅप्चर करून त्याचे व्हिडिओज आणि शॉर्ट्स बनवून टाकता आले पाहिजे. दॅट इज द मोस्ट सिम्पल थिंग,
की तुम्ही तुमचे डेली ब्लॉग्स बनवा आणि टाका. लोकांना भयंकर आवडतं. आजकाल इतकं जास्ती ट्रेंडिंग सुरू आहे ते, की मी स्वतः खूप जास्ती बघते या सगळ्या गोष्टी. म्हणजे मी इंडियनपेक्षा बाहेरच्या लोकांच्या जास्ती बघते, कारण त्यांचे एकदम असे कामिंग असतात सगळ्या गोष्टी. एकदम छान दाखवतात ते. एखादा त्याच्यात ते पदार्थ बनवतात किंवा त्यांच्यामध्ये जी काही क्रिएटिव्हिटी असेल ते दाखवतात. किंवा ते कुठे बाहेर गेले तर तिथे आजूबाजूला काय आहे, काय मिळतं आहे, तिथली काय स्पेशालिटी आहे ते दाखवतात. दॅट इज द मोस्ट आय थिंक इझिएस्ट थिंग, की तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला छान कॅमेरा पाहिजे तुमच्याजवळ, की ज्याच्यामुळे तुम्ही छान शूटिंग करू शकला पाहिजे आणि अँगल्स व्यवस्थित ठेवा, की ज्याच्यामुळे लोकांना आवडेल ते बघायला. माझ्या मते या ज्या सगळे मी तुम्हाला आज ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, की कुठल्या कुठल्या याच्यावर तुम्ही चॅनल सुरू करू शकता. आय होप याच्यातनं काही ना काहीतरी नक्कीच तुम्हाला आयडिया मिळेल आणि तुम्ही तुमचं चॅनल सुरू करू शकाल. आणि हे सगळे ॲक्च्युली ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत आणि हे नेहमी करता चालणारे टॉपिक्स आहेत. असं नाही की आज आहे आणि उद्या नाही राहणार. हे सगळे चालणारे टॉपिक्स आहेत नेहमी करता. सो तुम्ही नक्की याच्यावर विचार करा आणि तुम्हाला याच्यातनं काय इच्छा आहे मनापासून करायची, तर त्याच्यावर तुम्ही अगदी बिनधास्त चॅनल सुरू करा. आणि माझ्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या गुड विशेस आहेत, की तुम्ही तुमच्या चॅनलवर खूप छान तुम्हाला व्ह्यूज यावे आणि तुमचं चॅनल खूप छान ग्रो व्हावं. सो माझं पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे तुम्हाला माझे येणारे असेच व्हिडिओ दिसतील आणि ज्याच्यातून आय होप तुम्हाला खूप छान छान टिप्स पण मिळतील. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय.